सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या प्रसंगी मोहोरबाई शिवाजी समिंदर आईंचा जलदान विधी, पुण्यानुमोदन विधी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। आताच अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना पूज्य भंतेंनी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी दिली। धम्मदेशना जेव्हा आपण श्रवण करत असतो, म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपण ऐकतो, ऐक ना, श्रवण करणे हा शब्द जरा नवीन आहे। एखादी गोष्ट जेव्हा आपण ऐकत असतो, ऐक ना, एखादा संवाद जेव्हा आपण ऐकतो, कोणाचं बोलणं जेव्हा आपण ऐकत असतो, तर तो संवाद ऐकत असताना, बोलणं ऐकत असताना काही गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे। भगवंताचे अनेक उपदेश आहेत मानवी जीवनाच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी। भगवंत एका ठिकाणी असे म्हणतात, शीलेन सुगतियन्ति शीलेन भोग संपदा शीलेन निभूतियन्ति तस्मा शीलं विशुद्धे। हा भगवंताचा एक कल्याणकारी असा उपदेश आहे। शीलेन सुगतियन्ति, ऐक ना, शीलेन सुगतियन्ति, शील हा सुगतीचा मार्ग आहे। ऐक ना, शील हा सुगतीचा मार्ग म्हणजे काय, तर शीलाचं पालन करणे, शीलाचं आचरण करणे हा आपल्या सुगतीचा मार्ग आहे। गती म्हणजे जाणे, सु म्हणजे चांगलं। ऐक ना, चांगल्या मार्गाने जर आपल्याला जायचं असेल तर आपण शीलाचं पालन केलं पाहिजे। आता मार्ग वेगवेगळे आहे, ऐक ना, मनुष्याचे जीवन जगण्याचे असंख्य मार्ग आहे। वेगवेगळ्या मार्गाने मनुष्य जीवन जगत असतो। आपण इथे जरी बसलेले संपूर्ण एवढे जण आहोत, 25 जण जर लोक आहोत आपण, तर 25 लोकांचे 25 मार्ग वेगवेगळे आहेत जीवन जगण्याचे, ऐक ना, कुठे जाण्याचे, म्हणजे सगळ्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत। परंतु भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला सुगतीला जायचं आहे, सुखाच्या मार्गाने जर तुम्हाला जायचं असेल, तर केवळ एकमेव मार्ग आहे, ऐक ना, एकमेव मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे शीलाचा मार्ग, सदाचाराचा मार्ग आहे। सदाचाराच्या, शीलाच्या मार्गाच्या व्यतिरिक्त दुसरा सुखाचा मार्ग नाही आहे। बाबासाहेब आपले आदर्श आहेत। बाबासाहेब असं म्हणतात, माझं शील एवढं मजबूत आहे, एवढं परिपक्व आहे की माझ्याकडे बोट दाखवण्याची कुणाची हिंमत नाही। बाबासाहेब असं म्हणतात की माझ्याकडे कोणाचं बोट दाखवण्याची हिंमत होणार नाही माझ्या शीला संबंधामध्ये, माझ्या सदाचारा संबंधामध्ये। माझे मित्र तर काय, परंतु माझे वैरी सुद्धा माझ्या शीलाबद्दल शंका कुशंका घेऊ शकत नाहीत। एवढं माझं शील परिपक्व आहे, अगदी धुतलेल्या तांदळासारखं, ऐक ना, शुद्ध आहे, परिशुद्ध आहे, निर्मळ आहे, आणि असं आपलं शील असलं पाहिजे। हा शीलाचा मार्ग जर आपण अंगीकारला तर आपण सुखपूर्वक जीवन जगत असतो। भगवंत असे म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये 2 मार्गाने लोक जीवन जगत होते, तसे अनेक मार्ग आहेत जीवन जगण्याचे, परंतु विशेष रूपाने 2 मार्गाने लोक जीवन जगत होते। एक मार्ग होता खा प्या मजा करा, ऐक ना, एक मार्ग होता खा प्या मजा करा, कारण आपण मरणार आहोत। प्रत्येकाला असं वाटतं
आजही आपण व्यवहारामध्ये म्हणतो उद्याचं कोण पाहिलं खाऊन पिऊन घ्या, आपलं उद्याचं उद्या पाहून घेऊ. कोरोनाच्या काळामध्ये तर ही लोकांनी संधी साधून घेतली बघा. कारण कोरोनाच्या काळामध्ये जेवढे चांगले चांगले पदार्थ लोकांनी करून खाल्ले तेवढे आतापर्यंत कधीच खाल्ले नसतील. कारण स्टेटसवर बघतो आम्ही दररोज नवीन आयटम, कारण कधी जाईल म्हणून सांगता येत नव्हतं, ऐक ना. त्यामुळे हा अनेक मार्ग, खाणे-पिणे मोजमजा करणे हा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे व्रतवैकल्य करणे, ऐक ना, उपवास तापास करणे हा एक मार्ग आहे. अनेक लोकांना असं वाटतं की आपल्या शरीराला देहदंड दिला, ऐक ना, आपल्या शरीराला यातना दिल्या तर आपण सुखाला प्राप्त होत असतो. हे दोन मार्ग पूर्वीच्या काळामध्ये लोक जीवन जगत होते. काही लोक कर्मकांडाच्या मार्गाने जात होते. कर्मकांडाची भावना म्हणजे काय? नद्याची पूजा करणे, ऐक ना, पर्वताची पूजा करणे, डोंगरांची पूजा करणे, पशु पक्ष्यांची पूजा करणे, हे पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा होतं, आजही होते आणि भविष्यामध्ये सुद्धा होणार आहे. कारण वेगवेगळ्या मार्गाने जीवन जगणारे लोक असतात. एका मार्गाने जीवन जगणारे लोक नसतात. परंतु ज्याला सुखाचा मार्ग प्राप्त करायचा आहे, ज्याला सुगतीचा मार्ग प्राप्त करायचा आहे, तर त्याने शीलाचं पालन करावं. आता शील म्हणजे काय? अगदी सोपं. शील म्हणजे फार कठीण नाही आहे. शील म्हणजे सदाचार. शील म्हणजे सदाचार. शील म्हणजे नीतिमत्ता. शील म्हणजे जे काम केल्यानंतर, ऐक ना, काम म्हणजे कर्म, जे कर्म केल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, ऐक नाही, बा हे मी उगच केलं, हे करायला पाहिजे नव्हतं असं म्हणायची वेळ येणार नाही, तर ते कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, म्हणजे शीलाचं पालन आहे. तीन गोष्टीने आपण शील पालन करतो: आपल्या शरीराने, आपल्या वाणीने आणि आपल्या मनाने. शरीराने काय करतो आपण? तर प्राण्यांची हिंसा, चोरी, व्यभिचार हे तीन कर्म आपण शरीराने करू नये असं भगवंतांनी म्हटलं. आपल्या वाणीने आपण खोटं बोलू नये, निंदा नलस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपण आपल्या मनाने राग, द्वेष, लोभ हे तीन कर्म करू नये. म्हणजे हे 10 कर्माचं पालन करणे, काया, वाचा आणि मन या 3 अवस्थेचं आचरण करणे म्हणजे शीलाचं पालन आहे. आणि हा सुगतीचा मार्ग आहे. हा सुखाच्या दिशेने घेऊन जाणार मार्ग आहे. म्हणून भगवंत असे म्हणतात की शीलेन सुगती यंती. शीलाचं पालन करणे हा सुगतीचा मार्ग आहे. त्यानंतर शीलेन भोग संपदा. शीलाचं पालन केल्यानंतर जी भोग संपदा आहे, म्हणजे उपभोगण्याचं जे सुख आपण उपभोगत असतो, ऐक ना, जे आपल्या जीवनामध्ये सुख आहे, जसं भौतिक सुख आहे, तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, शेती आहे, बँक बॅलन्स आहे, जे काही तुमच्याकडे आहे, जर तुमच्याकडे शीलाचं आचरण नसेल, तुमच्याकडे सदाचार नसेल, तर तुमच्याकडे असणाऱ्या ज्या भोगवस्तू आहे, तर त्या भोगवस्तूचा तुम्ही सदुपयोग करू शकत नाही. जर तुमच्याकडे विपुल धनसंपदा आहे, तुमच्याकडे विपुल धनसंपदा आहे, संपत्ती आहे, पण जर तुम्ही शीलवान नसाल, जसं तुम्ही चोरी केली समजून घ्या, तुम्ही एखादा व्यभिचार केला, एखाद्याचा खून केला, तुमच्याकडे करोडो रुपये संपदा आहे आणि एखाद्या व्यक्तीने एखाद्याचा खून केला, खून केल्यानंतर काय होईल? तो कारागृहामध्ये जाईल, जेलमध्ये जाईल. मग जेलामध्ये जाणारा व्यक्ती त्याच्याकडे असणारी जी भोग संपदा आहे, संपत्ती आहे, तिचा उपभोग घेईल का? तिचा फायदा करेल का? तो नाही करणार. का? कारण त्याने, म्हणजे भगवंत म्हणतात की शीलेन भोग संपदा, म्हणजे शीलाचं आचरण न केल्यामुळे त्याच्याकडे असणारी जी भोग संपदा आहे, तर त्याचा उपभोग तो करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीचा जर तुम्हाला उपभोग घ्यायचा असेल, तर शीलाचं आचरण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शीलाशिवाय या जगामध्ये दुसरा मार्ग नाही आहे. आपल्याकडे किती असू द्या, त्याचा उपभोग घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे, ऐक ना. जर समजून घ्या, एखाद्या माणसाला गोड खूप आवडते, स्वीट पदार्थ खूप आवडतो, खूप आवडतो म्हणजे खूप आवडतो, आणि त्याला झाली शुगर, काय फायदा आहे का त्याचा? त्याला किती आवडू द्या, काय उपयोग आहे का? नाही आहे. एखाद्या माणसाने 7 मजली बिल्डिंग उभी केली, ऐक ना, 7 माळ्याची बिल्डिंग उभी केली आहे आणि गुडघे काम करत नाहीत. काय कामाचे 7 मजली बिल्डिंग? तो चढेल का, जाईल का 7व्या मजल्यावरती? जाणार नाही आहे, ऐक ना. एखाद्या माणसाचं बेड झोपण्यासाठी खूप छान आहे, अत्यंत मऊ आहे, मुलायम आहे, परंतु पाठीचा आजार आहे, ऐक ना, पाठ दुखत आहे. डॉक्टर काय सांगते? मऊ गादीवर झोपा असं सांगते का डॉक्टर? नाही. डॉक्टर म्हणते छोटी चटई घ्या म्हणते
आणि खाली झोपा म्हणजे तुम्हाला शांत झोप लागेल. का? कारण आपलं आरोग्य जर आपल्याकडे चांगलं नसेल तर आपल्याकडे असणारी भोग संपदेचा सदुपयोग आपण करू शकत नाही. मग आरोग्य कधी प्राप्त होते आपल्याला? शीलाचं पालन केल्यामुळे आरोग्याचा लाभ आपल्याला होत असतो. जर आरोग्यच नाही आहे तर आपल्याकडे असणारी भोग संपदा असेल तर तिचा सदुपयोग आपण करू शकत नाही. म्हणून शीला सोबत आपल्याकडे भोग संपदा सुद्धा असावी लागते. आणि त्यानंतर भगवंत असे म्हणतात, शीलेन निभूतियंती. शीलेन निभूतियंती म्हणजे निभूतियंती म्हणजे निर्वाण गामी अवस्थेकडे घेऊन जाणारा मार्ग. शील हा मार्ग निब्बाणाकडे घेऊन जात असतो. निब्बाण म्हणजे मरणे नव्हे. अनेक लोकांना असं वाटतं की निर्वाण म्हणजे मरणे आहे. अनेक लोक मृत्यूच्या नंतर थोडंफार अभ्यास वगैरे लोकांचा असेल तर मग ते आपले माता पिता जर मृत्यूला प्राप्त झाले समोर निर्वाण लिहितात. काही लोक कैलासवासी लिहितात, काही लोक दिवंगत लिहितात, आहे की नाही. काही लोक बुद्धवासी लिहितात. असे नावं लोक टाकतात. निर्वाण म्हणजे मरणे नव्हे. निब्बाण म्हणजे जिवंतपणी जी सुखाची अवस्था असते. नि म्हणजे नाही, वान म्हणजे तृष्णा. ज्यांनी सर्व प्रकारच्या तृष्णा आपल्या नष्ट केल्या तर त्या व्यक्तीच्या चित्ताची जी सुखपूर्वक अवस्था असते त्याला निब्बाण, त्याला निर्वाण असं म्हणतात. आणि ती जिवंतपणी सुखाची अवस्था आपली असली पाहिजे. मग या निब्बाणाकडे घेऊन जाणारा जर कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे शीलाचा मार्ग आहे. शील जर नसेल तर आपण निर्वाणाकडे जाऊ शकत नाही. म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये निर्वाण म्हणजे सुखाच्या मार्गाकडे. कोणाला सुख नको आहे या जगामध्ये? जीवन जगणारा असा कोणता व्यक्ती आहे की ज्याला सुख नको आहे? कोण आहे? केवळ बौद्ध लोकांना सुख पाहिजे असं आहे का? नाही आहे. या सृष्टीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य त्याला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आणि जर असं वाटत असेल तर त्या मनुष्याने शीलाचं पालन करावं आणि निर्वाणाच्या मार्गाकडे आपल्या जीवनाची वाटचाल करावी. म्हणून भगवंत असे म्हणतात की निब्बाणाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तर तो केवळ शील आहे, सदाचार आहे, नीतिमत्ता आहे, दान कर्म आहे, पुण्यकर्म आहे, बुद्ध धम्म संघाच्या प्रती असणारी श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या द्वारा आपण या मार्गाचं जीवन जगू शकतो किंवा या मार्गाचं अनुसरण करू शकतो. अन्य दुसरा कोणताही मार्ग सुखाचा नाही आहे. कर्मकांडाचा मार्ग सुखाचा नाही आहे. बुवाबाजीचा मार्ग सुखाचा नाही आहे. यज्ञ यागाचा मार्ग सुखाचा नाही आहे. किंवा अनेक प्रकारे पशूंच्या बळी देण्याचा मार्ग सुखाचा नाही आहे. किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या मार्गाने जर आपण आचरण करत असेल तर तो सुखाकडे घेऊन जाणारा, निर्वाणाकडे घेऊन जाणारा मार्ग नाही आहे. जर तुम्हाला सुखाकडे जायचं असेल तर केवळ आणि केवळ शील आहे. शीलाच्या व्यतिरिक्त तुम्ही सुखाकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये शीलाचा मार्ग अनुसरला पाहिजे. त्यानंतर बुद्ध असे म्हणतात, तस्मा शीलं विशुद्धये. आणि त्यामुळे आपल्या शीलाला आपण विशुद्ध केलं पाहिजे. आपल्या शीलाला आपण परिशुद्ध केलं पाहिजे, निर्मळ केलं पाहिजे. मग आपलं शील कसं असावं? आपण शीलाचं पालन कसं करावं? भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एका व्यक्तीला एक डोळा आहे, एखाद्या व्यक्तीला एकच डोळा आहे, मग एकच जर डोळा एका व्यक्तीला असेल तर त्या डोळ्याची तो किती निगा राखेल? कारण त्याला एकच आहे, ऐक ना. आंधळा व्यक्ती, एका दृष्टीचा व्यक्ती जेवढी आपल्या डोळ्याची निगा राखतो अगदी तेवढं आपण आपल्या शीलाचं पालन केलं पाहिजे. एखादा व्यक्ती लंगडा आहे, त्याला एकच पाय आहे. एक पाय असणारा व्यक्ती जेवढी काळजी आपल्या त्या एका पायाची घेतो अगदी तेवढी काळजी आपण आपल्या शीलाची घेतली पाहिजे. म्हणजे 6 इंद्रियाच्या बाबतीमध्ये भगवंताने असं विश्लेषण केलं आहे. म्हणजे शीलाला आपण खूप जोपासलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या एकुलत्या एक पुत्राची माता, एखाद्या मातेला जर एकच पुत्र आहे आणि डॉक्टरने सांगितलं की पुन्हा तुम्हाला काय बाळ होणार नाही आहे, तर ती माता त्या बाळाची जशी जोपासना करते, त्याला दुःख होऊ नये, त्याला कष्ट होऊ नये, त्याला कोणत्याही प्रकारचं त्या जीवनामध्ये संकट येऊ नये यासाठी सर्वतोपरी ती प्रयत्न करते. अगदी तशाच प्रकारे आपण आपल्या शीलाचं पालन केलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंत असे म्हणतात की आपलं शील आपण विशुद्ध ठेवलं पाहिजे. मग विशुद्ध जर शील ठेवलं असेल तर आपण सुखाच्या मार्गाला जात असतो. उदाहरण जर समजा सांगितलं तर समजतात काही गोष्टी. मग हा जो उपदेश आहे हा उपदेश भगवंत श्रावस्तीमध्ये देत होते. आणि श्रावस्तीमध्ये देत असताना एक ब्राह्मण
राजा सुद्धा हा उपदेश श्रवण करत होता आणि ब्राह्मण सुद्धा उपदेश श्रवण करत होता. आणि श्रवण केल्यानंतर तो प्रसन्न होतो, बुद्धाच्या प्रती श्रद्धा असते आणि प्रसन्न होतो. तो बुद्धाला म्हणतो की भगवान, तुम्ही असं म्हणता की शीलाच्या मार्गाने आपल्याला सुख प्राप्त होते. भगवान, मला असं वाटत नाही. तो काय म्हणतो, भगवान मला असं वाटत नाही की शीलाच्या मार्गाने सुख संपदा प्राप्त होते. कारण भगवान, मी अत्यंत सुखी आहे, मला सन्मान मिळतो, मला मान मिळतो, कारण माझ्याकडे विपुल धनसंपदा आहे, मी खूप संपत्तीवान आहे भगवान. आणि मी संपत्तीवान असल्यामुळे मला मान सन्मान मिळतो. भगवान, मी राजाचा कोषाध्यक्ष आहे, एक राजाचा कोष सांभाळणारा व्यक्ती आहे, माझ्याकडे सगळा राजाचा पैशाचा व्यवहार आहे. भगवान, माझ्याकडे राजाच्या पैशाचा व्यवहार असल्यामुळे माझ्याकडे खूप संपत्ती आहे, मी सुखी आहे. भगवान, राज दरबारामध्ये माझा सन्मान सुद्धा होतो, कारण मी विद्वान आहे, मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, वेद वेदांगी उपनिषदे हे सर्व मला मुखोगत आहे, मी ज्ञानी असल्यामुळे माझा सन्मान होतो. एवढंच नव्हे भगवान, तर माझा जन्म हा ब्राह्मण कुळामध्ये झाला, त्याच्यामुळे माझा सन्मान होतो. भगवान, ह्या 4 गोष्टी माझ्याकडे आहे, या 4 गोष्टीच्या आधाराने मी सुखी आहे, मी समाधानी आहे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आहे. अशा प्रकारे तो ब्राह्मण भगवंताला बोलत असतो आणि असं बोलून तो निघून जातो. निघून गेल्यानंतर थोडा वेळ समोर गेला का पुन्हा त्याला प्रश्न पडतो की जर जगाचे कल्याण करते सम्यक संबुद्ध जर सांगत असतील तर नक्कीच हे खरं असलं पाहिजे, कारण त्याची बुद्धाप्रती धम्माप्रती श्रद्धा असते. पण मनामध्ये भाव उत्पन्न होतो, शंका उत्पन्न होते आणि मग तो विचार करतो की बुद्ध जर सांगत असतील, जगाचे कल्याण करते जर सांगत असतील तर नक्कीच ही गोष्ट सत्य असली पाहिजे. मग आपण ही सत्यता आहे का पडताळून बघूया, आहे की नाही, याची समीक्षा आपण करूया. आणि मग तो राज दरबारामध्ये गेल्यानंतर तो आपण शीलाचं उल्लंघन करू. शीलाचं उल्लंघन केल्यानंतर आपल्याला खरोखर दुःख जे आहे, आपला जे लोक सन्मान करतात, आपला जे लोक मान करतात, आदर करतात, तर ते खरोखरच आपण शीलाचा भंग केल्यानंतर आपल्याला मिळत नाही का, असा तो विचार करतो. आणि राज दरबारामध्ये गेल्यानंतर जे राजकोषाचे जे सुरक्षा करणारे सेवक असतात, तर ते बघतील अशा पद्धतीने एक कारशापण तो त्या कोषागारामध्ये चोरून घेतो. त्या सेवकांनी बघावं आणि ते बघतात सुद्धा एक कारशापण तो काढून घेतो. एक कारशापण काढून घेतल्यानंतर ते सेवक सुद्धा बघतात की याने एक कारशापण, म्हणजे कारशापण पूर्वीच्या काळामध्ये नाण्याला असं म्हणतो, ते सोन्याचे नाणे असायचे, तर ते काढून घेतो. आणि मग ते विचार करते ठीक आहे, घेतो तर घेऊ द्या, कारण राजाचा हा जवळचा आहे. आपण जर बोललो हाच कोषाध्यक्ष आहे, हा राजा याचा सन्मान करतो, राजा याचा सल्ला ऐकतो, आणि आपण जर राजाला सांगितलं तर राजा आपल्याला शिक्षा करेल, मग ते सैनिक काही बोलत नाहीत, सुरक्षा रक्षक काही बोलत नाहीत. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो जातो आणि एक थैलीभर सुवर्ण त्या ठिकाणी घेत असतो, नाणे घेत असतो. पुन्हा त्या सेवकाला वाटते अरे काल याने एक नाणं घेतलं, आज मात्र पूर्ण एक थैलीभर चक्क घेत आहे, आणि यांनी बघावं, यांनी मला पाहावं, अशा दृष्टीने तो चोरी करत असतो. पुन्हा ते गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की जाऊ द्या, आपण जर राजाला सांगितलं, राजाच्या मनावर याचा प्रभाव आहे, राजा याचं सर्व काही ऐकतो, आणि आपण जर राजाला सांगितलं तर आपला राजा शिक्षा करेल, आणि मग तो एक सुरक्षाकर्मी काही बोलत नाहीत. पुन्हा तिसऱ्या दिवशी तो येतो, राजकोषामधील 2 थैल्या सुवर्ण मुद्रा त्या ठिकाणी ते घेतो. 2 त्या सुवर्ण मुद्राच्या थैल्या घेतल्यानंतर मात्र त्या सेवकांना असं वाटतं की याचं तर बरोबर नाही आहे. हा पहिल्यांदा 1 सुवर्ण याने घेतलं, दुसऱ्यांदा दुसरी थैली घेतली, पुन्हा 2 थैल्या घेतल्या, म्हणजे हे बरोबर नाही आहे. आणि आपलं कर्तव्य आहे, आपण सुरक्षाकर्मी आहो, आपण सेवक आहो, ही गोष्ट आपण राजापर्यंत नेली पाहिजे. आणि मग त्याला ते पकडतात आणि राज दरबारामध्ये राजाच्या समोर घेऊन जात असत. राजाला सांगते की महाराज, आम्ही आपलं धन चोरी करणाऱ्या चोराला पकडलेला आहे. राजा म्हणतो कोण आहे चोर? तो म्हणतो की महाराज, आपला त्यावरती विश्वास बसणार नाही, आपल्या अत्यंत जवळचा असा तो व्यक्ती आहे. राजा म्हणतो की बोलवा त्यांना. आणि मग तो ब्राह्मण राजाच्या समोर उभा होतो. राजाला खूप राग येतो, राजाला खूप वाईट वाटतं, कारण राजाचा त्याच्यावरती खूप विश्वास असतो. ऐक ना, विश्वासाला जर तडा गेला तर आपण म्हणतो की मी याच्यावरती खूप विश्वास ठेवला होता आणि या माणसाने माझ्या विश्वासाचा घात केला आहे, मग आपल्याला दुःख होत असते. आणि मग राजाला असं वाटतं
मी याच्यावर एवढा विश्वास ठेवला, हा धनवान व्यक्ती आहे, याच्याकडे विपुल धनसंपदा आहे, हा विद्वान आहे, ज्ञानी आहे, माझा सल्लागार आहे, हा ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला आहे, एवढा प्रतिष्ठित असणारा व्यक्ती चोरी कसा करू शकतो? आणि मग त्याला विश्वास बसत नाही आणि तो म्हणतो की याला शिरछेद करा. राजा म्हणतो याला शिक्षा द्या आणि त्या सेवकाला सांगतो की याला म्हणजे जिथे वध करण्याचं पूर्वीच्या काळामध्ये स्थळ असायचं तर त्या स्थळाकडे त्याला ते घेऊन जात असतात. आणि मग तो पुन्हा विचार करतो की राजाने आपल्याला विचारलं सुद्धा नाही की आपण चोरी का केली, कशासाठी केली, काय कारण होतं चोरी करण्यासाठी. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये आजही बघा, जे लोक ज्यांना शिक्षा होत असते त्याची शेवटची इच्छा विचारली जाते, ऐक ना. मृत्यूला जे लोक ज्यांना फाशी वगैरे दिले जात असते तर त्याची शेवटची इच्छा विचारल्या जाते. आणि मग याला सुद्धा शेवटची इच्छा विचारल्या जाते किंवा तुमची काय इच्छा शेवटची आहे. तेव्हा तो म्हणतो की मला राजाला एक वेळ भेटायचं आहे. राजाला एक वेळ भेटायचं आहे म्हटल्यानंतर ते जे काही सेवक असतात ते राजाला येऊन सांगत असतात. आणि राजाला येऊन सांगल्यानंतर राजा म्हणतो की काय त्याची इच्छा आहे. मी अशा व्यक्तीचं तोंड सुद्धा पाहू शकत नाही, कारण ज्या व्यक्तीवरती माझा विश्वास होता त्या व्यक्तीने माझा विश्वासघात केला आहे. त्या व्यक्तीचं मी तोंडही पाहणार नाही. त्याला काय म्हणायचं आहे किंवा त्याला काय विचारायचं आहे तर त्याने सांगावं, कारण मी जर त्याला पुन्हा भेटलो तर माझं मन परिवर्तन होऊ शकते, माझ्या मनामध्ये बदल होऊ शकतो, मी त्याला त्या शिक्षेपासून मुक्त सुद्धा करू शकतो. परंतु अशा मूर्ख व्यक्तीला मी पुन्हा त्याची शिक्षा माफ करणार नाही, मी त्याला शिक्षा करेल. अशा प्रकारे राजाला क्रोध येतो आणि राजा म्हणतो की मी त्याची इच्छा पूर्ण करणार नाही. त्याला काय म्हणायचं आहे, त्याला काय सांगायचं आहे तर त्याने ते सांगावं आणि मी त्याला माफ करणार नाही, त्याची शिक्षा मी कधीही माफ करू शकत नाही. पुन्हा तो सेवक त्याच्याकडे येतो आणि म्हणतो की राजा असं असं बोलत आहे. पुन्हा तो सांगतो की मला म्हणजे माफ करू नये, मला माफ करावं असं मी बोलणार नाही, मला माफ सुद्धा करू नये, मला दुसरंच काहीतरी बोलायचं आहे, मला दुसरंच काहीतरी बोलायचं आहे. मग तेव्हा राजा म्हणतो की ठीक आहे, त्याला घेऊन या. आणि घेऊन आल्यानंतर पुन्हा राजा म्हणतो की बोल तुझी काय इच्छा आहे. राजा त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, त्याला म्हणतो की बोल तुझी काय इच्छा आहे. तो म्हणतो की महाराज माझ्याकडे मी जी चोरी केलेली आहे, महाराज माझ्याकडे विपुल धनसंपदा आहे, कारण राजापेक्षा जास्त म्हणजे राजाकडे जे धन आहे त्याच्यानंतर जर धन कोणाकडे असेल तर या ब्राह्मणाकडे होतं. एक तर हा कोषाध्यक्ष होता, हा श्रेष्ठी होता. श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत, पूर्वीच्या काळामध्ये त्याला श्रेष्ठी म्हटलं जात असे. ज्याच्याकडे विपुल धनसंपदा असे त्याला श्रेष्ठी म्हटलं जात असे. तो म्हणतो की महाराज माझ्याकडे विपुल धनसंपदा आहे, हे तुम्हाला माहित आहे. महाराज मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मी विद्वान आहे, मला वेद वेदांगे उपनिषदे सर्व मुखोगत आहे. महाराज माझा ब्राह्मण कुळामध्ये जन्म झालेला आहे. महाराज मी तुमचा सल्लागार आहे, तुम्ही सुद्धा माझा सन्मान करता. माझ्याकडे एवढं मोठं सुख असताना, सगळ्या काही गोष्टी असताना महाराज मी चोरी का करेल, मी चोरी कशासाठी केली किंवा माझं चोरी करण्याचं काय कारण होतं हे तुम्ही विचारलं का मला. महाराज म्हणतो की नाही, हे तर मी विचारलं नाही. मग तो म्हणतो की महाराज एक वेळ जर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सुद्धा भगवंताचा उपदेश श्रवण करत होते, मी सुद्धा भगवंताचा धम्म श्रवण करत होतो. आणि श्रवण करत असताना भगवंताने असं म्हटलं आहे की शीलाचं आपण पालन केलं पाहिजे. शील हा सुगतीचा मार्ग आहे, शील हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, शील हा निर्वाणाकडे घेऊन जाणार मार्ग आहे. मी सुद्धा ते श्रवण केलं, तुम्ही सुद्धा श्रवण केलं. आणि मग माझ्या मनामध्ये अहमपणा उत्पन्न झाला, माझ्या मनामध्ये शंका कुशंका उत्पन्न झाली की मी तर शीलाचं पालन न करता, म्हणजे तो शीलाचं पालन करत होता परंतु त्याला माहित नव्हतं की हे जे मला सुख प्राप्त होत आहे तर हे शीलामुळे येत आहे किंवा शीलामुळे मला सुख प्राप्त होत आहे. त्याला असं वाटत होतं की मी श्रीमंत आहे म्हणून मी सुखी आहे, मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आलो आहे म्हणून मी सुखी आहे, मी माझ्याकडे कोषाध्यक्षाची नोकरी आहे म्हणून मी म्हणजे मला मान सन्मान मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि माझ्या मनामध्ये भगवंताच्या उपदेशाप्रती शंका उत्पन्न झाली. आणि मग म्हणून मी विचार केला की खरोखर भगवंत जे म्हणतात की शीलाचं पालन न केल्यामुळे मनुष्याला जे काही दुःख भोगावं लागतं तर ते दुःख खरोखरच मिळते का, हे पाहण्यासाठी फक्त मी चोरी केली होती, दुसरं काही सुद्धा कारण नव्हतं. कारण महाराज तुम्हाला सुद्धा माहित आहे की मी किती प्रामाणिक आहे.
एवढ्या वर्षापासून मी तुमची सेवा केली, माझ्याकडे संपदा आहे, मी ब्राह्मण कुळात जन्मास आलो आहे, मी विद्वान आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे, आपला सल्लागार आहे, कोषाध्यक्षाची नोकरी माझ्याकडे आहे, महाराज मला चोरी करण्याची काय गरज आहे? कारण सर्व धनसंपदा माझ्या समोरच राहते. फक्त भगवंताने सांगितलेला जो उपदेश आहे तो उपदेश खरोखरच आहे का, की शीलाचं पालन केल्यामुळे माणसाला सुख प्राप्त होते? महाराज, माझी खात्री पटली आहे की भगवंताने सांगितलेला जो उपदेश आहे तो खरोखर आहे. कारण आज माझा मृत्यू जर आला असेल तर केवळ एका शीलाचं मी भंग केल्यामुळे, केवळ मी चोरी केली आणि चोरी केल्यामुळे माझं जीवन संपुष्टामध्ये येत होतं, मला फाशी मिळत होती. केवळ एका शीलाचं पालन केल्यामुळे एका क्षणामध्ये जेवढं माझं सुख होतं ते सुख पूर्णपणे नष्ट झालं आहे आणि मी मृत्यूच्या समीप गेलो होतो केवळ एका शीलाचा भंग केल्यामुळे. म्हणून भगवंताने सांगितलेलं अगदी खरं आहे, सत्य आहे. मी भगवंताच्या शरणागत उपासक तर होतोच होतो, परंतु खऱ्या अर्थाने माझी बुद्धावरती, धम्मावरती आणि संघावरती श्रद्धा आहे. अशा प्रकारे चोरी का केली याचं स्पष्टीकरण तो ब्राह्मण राजाला देतो. राजा सुद्धा समाधानी होतो, त्याला सुद्धा प्रसन्नता वाटते, आनंद वाटते. आणि भगवंत असे म्हणतात की सुखाचा मार्ग आपला धनसंपत्ती नाही, सुखाचा मार्ग आपली पदप्रतिष्ठा नाही, सुखाचा मार्ग आपलं कुळ नाही आहे, किंवा सुखाचा मार्ग आपल्याकडे असणारी जी काही भोगसंपदा आहे तर ती सुद्धा नाही आहे. सुखाचा मार्ग शील आहे, सुखाचा मार्ग सदाचार आहे, सुखाचा मार्ग नीतिमत्ता आहे. हे बाह्य धनसंपदा आपण कमावू नये असं भगवंताने नाही म्हटलं. ती संपत्ती आपल्याकडे असावी आणि आपण ती कमावली सुद्धा पाहिजे. कारण अनाथ पिंडकाला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक माणसाला संपत्ती गुलाम बनवत नाही, तर संपत्तीच्या प्रती असणारी लालसा, असणारा लोभ माणसाला गुलाम बनत असतो. म्हणून संसारामधील, सांसारिक जीवनातील लोकांसाठी धनसंपदा आवश्यक आहे, आपण ती कमावली सुद्धा पाहिजे. परंतु त्याच्या सोबत सोबत आपण शीलवान असलं पाहिजे, आपण सदाचारी असलं पाहिजे, आपण नीतिवान असलं पाहिजे. तरच आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा आपण योग्य प्रकारे उपभोग घेऊ शकतो, त्याचा लाभ करून घेऊ शकतो आणि आपलं मानवी जीवन आपण सुखपूर्वक जगण्याचा प्रयत्न करू शकतो. आजच्या या प्रसंगी अधिक न बोलता समिंदर आईच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समिंदर परिवाराने भिक्खू संघाला सकाळी भोजनदान दिलं. हे दान पुण्य अत्यंत महान आणि असीम असं कुशल कर्म, पुण्यकर्म करून देणार आहे. आपण शील ग्रहण केलं, आपण धम्मदेशना श्रवण केली, म्हणजे एकंदरीत आज जे जे काही पुण्यकर्म आपण तुम्ही करत आहात त्या संपूर्ण कुशल कर्माचं, पुण्यकर्माचं आपण नंतर दानानुमोदन करणार आहोत, त्याचं पुण्याचं अनुमोदन करणार आहोत. आईचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. आईच्या जाण्यामुळे परिवाराला जे काही दुःख झालं आहे ते दुःख पूर्णपणे बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.